या देवीला आम्ही कायमच येतो, यात्रा करतो. म्हणजे आम्हाला काहीतरी देव पावलेला आहे. 60 वर्षापासून आहे. देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान. नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल. आज लोणी बापकर जवळ मसावाडी या ठिकाणी श्री नायकोबा या ठिकाणी यात्रा उत्सव असते. या यात्रा उत्सवानिमित्त कशा प्रकारे यात्रा नायकोबा यात्रा आयोजित असते, कशा प्रकारे यात्रा आयोजित असते आपण घेणार आहोत. कशा प्रकारे यात्रा आयोजित केलेली असते, कशा प्रकारे नियोजन असते या ठिकाणी, यात्रा कशी असते या ठिकाणी. यात्रा काल भरली, काल 21 तारखेला भरली. काय काय असते काल समीन असतो, देवाचा रातभर समीन असतो, 4 वाजता. तिथनं पुढं दुसऱ्या दिवशी 8 वाजता आपले चक्रचा कार्यक्रम असतो. आणि उद्या 23 तारखेला कुस्त्याचा कार्यक्रम. आज काय आहे, आज काय आज काय आज यात्रा आहे. यात्रेला काय काय असतं. बकरी कापाची, अजून पोळ्या, बकरी काय. आणि आता काय चालू आहे तिथं. गजे गाया नाचतात, गजे गाय. काय चालू गजेडाव चाललाय. गजेडाव कुठलं कुठं गजेडाव असतं तिथं, कुठलं गजेडाव असतं तिथं. जवळजवळ 10-15-20 लोक डाव असतात बाहेरचे. सोपा असल, सस्तेवाडी, कानाडवाडी, बुडुळ. आता हे चालू डाव आहे, पाडळीचा डाव चालू आहे आता सध्या. प्रत्येक गावाचा डाव असतो त्या ठिकाणी. प्रत्येक गावचा पळशी आहे, मासाळवाडी आहे. अनेक भागातून बाहेरून डाव आहे. तालुक्यातले लोक आहेत, सर्व तालुक्यात लोक येतात. प्रत्येक गावचे येतात. उद्या कुस्त्या येतात, कुस्त्या उद्या कुस्त्या. नायकोबा देवस्थानासाठी प्रत्येक गावातली प्रत्येक ठिकाणी लोक येतात. प्रत्येक गावातली प्रत्येक ठिकाणी लोक येतात. तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी मासाळवाडी या ठिकाणी श्री नायकोबा यात्रे उत्सवानिमित्त भरपूर प्रमाणात या ठिकाणी गर्दी आपण पाहू शकता. कॅमेऱ्याच्या माध्यमातून अशा प्रकारे या ठिकाणी गर्दी आहे. या ठिकाणी असा पोलिसांचा कडोकड बंदोबस्त या ठिकाणी पाहू शकता. कसे गजे ढोल या ठिकाणी ताशे चालू आहेत. या ठिकाणी अनेक प्रकारचे या ठिकाणी वेगवेगळ्या थरातून वेगवेगळे लोक येत असतात आणि अतिशय सुंदर असतं या ठिकाणी कार्यक्रम. या ठिकाणी नायकोबा देवस्थान या ठिकाणी आयोजित केलेलं असतं. यात्रा कमिटी या ठिकाणी अतिशय सुंदर असतं. इथं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता अनेक या ठिकाणी मंडळी भाविक या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद.
चला चला कवठ्यावरून आलो या हा जवळ कवठ खंडाळा तालुका हा संतोष सेदू पिसाळ हा या देवीला आम्ही कायमच येतो यात्रा करतो म्हणजे आम्हाला काहीतरी देव पावलेला आहे म्हणून आम्ही यात्रा केल्यानंतर आम्हाला आनंद वाटतो म्हणून यात्रेसाठी आम्ही हमखास इथे येतो आणि दरवर्षी येतो तिकून येते तिथं भरपूर समाज येतो आज बी आणि उद्या बी आज शनिवारमुळे काही लोक येत नाहीत आणि उद्याच्याला भरपूर येणार किती वर्षापासून येत आहे इकडं 60 वर्षापासून आहे झाली का यात्रा कसं काय इथं आल्यानंतर कसं वाटतं इथं आल्यावर कसं काय वाटतं तुम्हाला आनंद होतो ना